नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा विषय आणि युनिक विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। असा विषय आहे की या विषयावरती आतापर्यंत कोणीच व्हिडिओ बनवलेला नाही आहे। पूर्ण यूट्यूबवर तुम्ही पहा, या विषयावरती व्हिडिओ बनवलेला नाही, परंतु हा विषय आपल्या पशुपालनामध्ये, शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। तो विषय काय तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत। पहिले तुम्हाला मी विषय सांगतो। मित्रांनो, शेळीच्या विक्रीमध्ये तिच्या रंगाचा खूप मोठा वाटा असतो, खूप मोठा सिंहाचा वाटा असतो। शेळीची विक्री जी आहे ती रंगावरती खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती मॅटर करत असते। ती कशी तर तुम्हाला खूप वेळा दिसलं असेल की कोणी कोणी म्हणतं की मला फक्त काळ्या रंगाची शेळी पाहिजे, कोणी म्हणतं मला पांढऱ्याच रंगाची शेळी पाहिजे, कोणी म्हणतं मला लाल रंगाची शेळी पाहिजे। असा प्रकार जो आहे तो तुम्हाला खूप वेळा पाहायला मिळाला असेल। मग तुम्ही कशा प्रकारचं शेळी पालन करताय, कशा प्रकारचं बोकड पालन करताय आणि कोणत्या रंगाची शेळी पाळताय, कोणत्या प्रकारच्या शेळी पालनासाठी किंवा बोकड पालनासाठी, तो टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। आणि याचा तुमच्या शेळीच्या विक्रीवरती खूप सारा फायदा होईल। तुम्हाला तुमची शेळी जी आहे ती विकताना अजिबात तकलीफ होणार नाही। अशा या टॉपिकमुळे तुम्हाला तुमची शेळी विकताना खूप मोठा फायदा होणार आहे, ही मी 100% गॅरंटी देऊन सांगतो। मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण जर ईद मार्केटसाठी म्हणजे कुर्बानीसाठी जर बोकड पालन करतोय किंवा कुर्बानीच्या बोकडासाठी शेळी पालन करतोय, शेळ्या आणून त्यांचे बोकड मोठे करून आपण विकण्यासाठी शेळी पालन करतोय, तर एक गोष्ट लक्षात घेण्याची अत्यंत गरज आहे की कुर्बानीसाठी कशा प्रकारचे बोकड लागतात। मित्रांनो, कुर्बानीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते आहे तो जो बोकड आहे तो अत्यंत देखणा पाहिजे आणि त्याचबरोबर तेवढ्याच महत्त्वाची गोष्ट आहे त्या बोकडाचा कलर। मित्रांनो, त्या बोकडाचा कलर जर पूर्णपणे पांढरा शुभ्र असेल तर त्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव जे आहेत ते विकत घेण्याचा प्रयत्न करतात। हे मी स्वतः अनुभवलं आहे आणि तुम्ही देखील खूप वेळा अनुभवलं असेल की तुमच्या घरी जर कोणी ईदसाठी, कुर्बानीसाठी बोकड घेण्यासाठी आलाय तर तो पांढरा बोकड जर असेल तर त्याला प्रथम प्राधान्य देतो, तो घेण्याचा तो प्रयत्न करतो। मग नंतर तो देखणा आहे, कसा आहे कसा नाही मित्रांनो ती चर्चा होत असते। परंतु पांढरा बोकड जो आहे त्याला जास्त पैसे मिळू शकतात किंवा पहिलं प्रथम प्राधान्य मुस्लिम बांधव देत असतात। तुमच्याकडे जर एक काळा कलरचा आणि एक पांढरा कलरचा बोकड जर असेल, दोन्ही बोकड सारखेच आहे, तर जो खरेदीदार आहे तो सर्वात पहिले तुमचा पांढराच बोकड उचलणार आहे। कारण मित्रांनो, मुस्लिम बांधवांना पांढरा कलर जो आहे तो अत्यंत आवडतो। त्यानंतर शेळी जरी घ्यायची आहे, एखाद्या मुस्लिम बांधवाला शेळी जरी घ्यायची आहे तरी तो पांढरी शेळी घेण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर कटिंग मार्केटसाठी काम करायचं असेल, शेळ्यांच्या विक्रीसाठी, त्यांना बाजारात नेऊन विक्रीसाठी किंवा बोकड हे कटिंग मार्केटसाठी, खाटक्याला विकण्यासाठी काम करायचं असेल तर खाटीक जे आहेत ते काळ्या बोकडांना खूप जास्त प्राधान्य देतात। काळा बोकड ते पहिले उचलतात। त्याचं कारण काय असेल हे त्यांनाच माहीत, परंतु ते काळ्या बोकडाला जास्त प्राधान्य देतात। त्यासोबतच आपले सर्वसामान्य जे लोक आहेत ते सुद्धा किंवा हिंदू बांधव हे काळ्या शेळीला जास्त प्राधान्य देतात। काळी शेळी घेताना बाजारात जर शेळी घ्यायला कोणी हिंदू बांधव गेला तर तो सगळ्यात जास्त प्राधान्य काळ्या शेळीला देतो। पूर्णपणे काळी शेळी जर असेल तर तीच तो घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, याच्यावरून कळतं की काळ्या शेळीला विक्रीसाठी किंवा हिंदू बांधव जे आहे ती काळी शेळी घेण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असतात। त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे जर क्रॉसिंगसाठी एखादा बोकड असेल, जसं शिरोईचा बोकड आहे, शिरोईचा कलर जर आपण पाहिला तर तो अत्यंत सुंदर असतो। तो कशा प्रकारचे तर लाल आणि त्याच्यावरती भुरके पांढरे असे टिपके आपल्याला दिसतात। तर मित्रांनो, तो कलरसुद्धा अत्यंत चांगल्या प्रमाणावरती विकला जातो। कारण माणसाच्या मनामध्ये, खरेदीदाराच्या मनामध्ये अशी जी भावना बनलेली असते की ह्या कलरच्या शेळ्या ज्या आहे
ह्या हायब्रिड असतात किंवा जास्त उत्पन्न देणाऱ्या किंवा बाहेरील असतात, म्हणून त्यांच्यातून आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकतं. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे जर अशा टिपक्याच्या शेळ्या असेल, पॅचेसच्या शेळ्या असेल, तर त्यासुद्धा चांगल्या प्रमाणावरती विकल्या जातात बाजारामध्ये. आता मित्रांनो, आपण या व्हिडिओचा सारांश बघूया. तुम्हाला जर ईद मार्केटसाठी काम करायचं असेल, ईदसाठी बोकड पालन करायचं असेल, तर तुम्ही सहजासहजी पांढऱ्याच कार्डांना प्राधान्य द्या. पांढरेच बोकड आणा. जर ते राजस्थानी असेल तर राजस्थानीमधले किंवा तुम्हाला जर हायब्रिड जातीचे बोकड आणायचे असेल तर सोजतच बोकड आणा, त्यांनाच प्राधान्य द्या. कारण सोजत बोकड हे ईद मार्केटसाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर विकले जातात आणि त्यांचा जो रेट आहे तो सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. कारण त्याचा कलर पांढरा असतो, त्यासोबतच त्याचं रूप देखील खूप देखणं असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर ईद मार्केटसाठी काम करायचं असेल तर पांढऱ्या कलरवरती काम करा. त्यानंतर तुम्हाला जर बाजारामध्ये विकायचं असेल किंवा शेळीला ट्रेडिंग करायची असेल शेळ्यांची, त्यासोबतच कटिंग मार्केटसाठी बोकड आणायचे असेल, बोकड पालन करायचं असेल, शेळी पालन करायचं असेल, तर तुम्ही काळ्या बोकडांना जास्त प्राधान्य द्या. हा मित्रांनो या व्हिडिओतला सारांश आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या मनात जर कसल्याही प्रकारे शंका असेल, शेळी पालन असो, बोकड पालन असो, त्यांचं चारा नियोजन असो, काळजी असेल, रोगराई असेल, घरगुती उपचार असतील, त्यासोबतच केमिकल्सचे ॲलोपॅथिक उपचार असतील, ज्याही प्रकारे शंका असेल त्या सर्व शंकेंवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ आपोआप पाहता येतील चॅनलवर जाऊन. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करून चॅनलला फ्री ऑफ कॉस्ट सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील. धन्यवाद.